नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या युवा अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। आतापर्यंत आपण सर्व व्हिडिओला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि आपण या लेक्चर मध्ये भारताचे आतापर्यंत झालेले पंतप्रधान हे कसे झाले, पहिल्यांदा कोण झालं, नंतर कोण झाला, हा भाग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत। आणि जे आता पोलीस भरती सुरू आहे पहा, ज्यामध्ये आपण आता आपल्या जे यूट्यूब चॅनल आहे युवा अकॅडमी यवतमाळ या चॅनलवर आपले जे काही समजा 30-35 व्हिडिओ टाकलेले आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून झालेल्या पोलीस भरतीमध्ये सर्वच्या सर्व व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काहीतरी प्रश्न पाहायला मिळतील। काही ना काही म्हणण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी जीएस मध्ये भूगोल, राज्यघटना आणि चालू घडामोडी या 3 विषयावर सर्वात जास्त फोकस असल्यामुळे तुम्ही सुद्धा ज्यांचे पेपर आणखी बाकी आहे अशा विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा अभ्यास करताना 3 विषयाकडे जाणून बुजून लक्ष देणं आज गरजेचं आहे। कारण या पोलीस भरतीत एक तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की या पोलीस भरतीत जास्तीत जास्त भूगोल या विषयावर विचारण्याचा फोकस जास्त आहे, प्लस काय म्हणता येईल की राज्यघटना जे आपलं संविधान आहे यावर प्रश्न जास्त विचारले जातात। आणि तिसरा भाग आहे बघा चालू घडामोडी, ज्या आपल्याला माहित असणं गरजेचे आहे। आणि चालू घडामोडी अशा आहे पहा की तुम्हाला म्हणजे असं पकडून चाला, आज पेपरला गेलो आपण तर 7 दिवसाच्या आधीची सुद्धा चालू घडामोडी विचारली जात आहे। त्याच्यामुळे जे काही सध्या चालू आहे, जे काही घडत आहे, पॅरिस ऑलिम्पिक असो, कुठलीही गोष्ट असो किंवा झालेला T20 विश्वकप असो, सर्वात जास्त आलेले प्रश्न आहे पहा चालेल विश्वकपवरती। मग आता चालू घडामोडी या 3 विषयावर सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे। याच अंतर्गत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत भारताचे आतापर्यंत झालेले पंतप्रधान। आणि आताच्याच पोलीस भरतीमध्ये 7 जुलैला झालेले जे पेपर आहे त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एका पेपरला प्रश्न विचारला आहे की 4 पंतप्रधानाचे नाव दिले आणि आपल्याला विचारलं की या पंतप्रधानाचा पहिलेपासून शेवटपर्यंत असा क्रम लावा किंवा कोण झाले होते, कोण झाले नव्हते। यासाठी आज आपण हा एक नवीन टॉपिक घेऊन आलोय पहा, ज्याला आपण हेडिंग दिलं पहा भारताचे आतापर्यंत झालेले पंतप्रधान। आता सगळ्याला नरेंद्र मोदी परिचित आहे, पण आपल्याला नरेंद्र मोदीच्या आधी कोण होतं, त्याच्या आधी कोण होतं, असा क्रम पार पंडित जवाहरलाल नेहरू पर्यंतचा आपल्याला पूर्ण अभ्यासक्रम आपल्याला या छोट्याशा ट्रिक्स मधून पाठ करून जाते। म्हणजे आपल्याला एका मिनिटात भारताचे 1947 पासून ते 2024 पर्यंत झालेले सगळे पंतप्रधान आपल्याला एका मिनिटामध्ये पाठ करून घेता येतात। त्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका। तर पहा सुरुवात करू आपण का भारताचे आतापर्यंत झालेले पंतप्रधान। मग आता पहा खूप सारे पंतप्रधान आतापर्यंत झाले, मग एवढे नाव कसे लक्षात ठेवायचे तर यासाठी आपण छोटीशी छान अशी ट्रिक्स केली आहे पहा। तर ट्रिकची सुरुवात करतो, लक्षात असू द्या आतापर्यंत झालेले पंतप्रधान। मग आता पहा सुरुवात करताना आपण इकडनं सुरू केलं पहा का ट्रिक्स अशी आहे आपली। पहिलं वाक्य लक्षात घ्या, पंडित गुलाब गुलाब करायचे। आता सगळ्याला माहिती आहे पहा पंडित नेहरूला गुलाबाचं फुल आवडत होतं, म्हणून आपण त्याच्या हिशोबानं गुलाब हे नाव ऍडजस्ट केलं किंवा गुलाब ते परफेक्ट तिथं बसवल्याच जाते। मग आता पहा पहिलं वाक्य आपण लिहिलं आहे पंडित गुलाब गुलाब करायचे। त्यानंतर पहा दुसरं वाक्य लिहिलं आपण इंदिरा मोठी चोर, म्हणजे पंडित नेहरूची मुलगी इंदिरा, इथं आपण त्यांना म्हटलं इंदिरा मोठी चोर। त्यानंतर खालच्या वाक्यात लिहिलं आपण इंदिराचा जीव सिंहात चंद्रात सिंहा। तिसरं वाक्य लक्षात घ्या पहा इंदिराचा जीव सिंहात चंद्रात सिंहा। आणि चौथं वाक्य हे आपण इंग्लिश मध्ये लिहिलं आहे, ज्याला आपण असं वाचू शकतो आय एम, म्हणजे इथं फक्त आपण डबल एम केलं। तर अशी आपली छोटीशी ट्रिक्स आहे। ट्रिक्स एकदा पुन्हा लक्षात घ्या, पंडित गुलाब गुलाब करायचे, इंदिरा मोठी चोर, इंदिराचा जीव सिंहात चंद्रात सिंहा आणि आपण ट्रिक्स केली पहा आय एम। तर पहा याच्यातून आपल्याला आतापर्यंत झालेले सगळे पंतप्रधान एका पाठोपाठ कसे मांडता येतात हे आपण आता या व्हिडिओ मध्ये अभ्यासून घेऊ। तर पहा लक्षात असू द्या, आता समजा भारत आपला स्वातंत्र्य झाला पहा 47 ला। मग प्रत्येकाला माहित आहे का देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते। मग आपण पहा ट्रिक्स मध्ये लिहिलं का पंडित गुलाब गुलाब करायचे। मग पहिला शब्द आहे पहा आपला पंडित, तर पहिले पंडित जवाहरलाल
नेहरू, पहिले पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले भारताचे पंतप्रधान. आणि पंडित नेहरू बद्दल लक्षात ठेवा की भारतात सर्वात जास्त काळ सलगपणे असणारे पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान हे एकमेव पंतप्रधान आहेत जे भारताचे सलग 17 वर्ष पंतप्रधान राहिले. म्हणजे त्यांचं रेकॉर्ड अजूनही त्यांच्याच नावावर कायम आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले, सलग 17 वर्ष पंतप्रधान राहिले. मग आता पहा दुसरा शब्द म्हणजे आता दुसरे पंतप्रधान. मग आता पहा पंडित नेहरू सलग 17 वर्ष पंतप्रधान राहिले, जवळपास 64 पर्यंत. मग आता दुसरे, मग आता पंडित नेहरू पदावर असताना मरण पावले. मग त्यांच्या जागी एक व्यक्ती आला. तर पहा दुसरा शब्द आहे आपला गुलाब, तर त्याच्यातला गु शब्द घ्यायचा, गुलजारीलाल नंदा. गुलजारीलाल नंदा हे भारताचे पंतप्रधान झाले. कोण मेल्यानंतर? पंडित जवाहरलाल नेहरू मेल्यानंतर. तर या गुलाबमधून आपण गुलजारीलाल नंदा लिहिलं. मग गुलजारीलाल नंदा हे पंतप्रधान झाले, पण कसे होते? प्रभारी होते. म्हणजे ज्यांच्याकडे फक्त प्रभार होता, नेहरू मरण पावल्यामुळे. दुसरा आहे पहा त्यानंतर मग आता आपण समोर आलो की याच गुलाबमधला ला शब्द घ्यायचा. मग तिसरे पंतप्रधान झाले लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री हे झाले तिसरे पंतप्रधान. म्हणजे गुलजारीलाल नंदा हटले आणि लाल बहादूर शास्त्री झाले. मग आता पण लाल बहादूर शास्त्री आपण या ला मधून घेतलं. मग पुन्हा लाल बहादूर शास्त्री सुद्धा ताशकंद या शहरामध्ये मरण पावले पदावर असताना. पुन्हा चौथ्यांदा पुन्हा पा डबल गुलजारी गुलाब शब्द आहे, तर त्याच्यातला घ्यायचा पुन्हा गुलजारीलाल नंदा. गुलजारीलाल नंदा पा लक्षात असू द्या. मग आता दुसऱ्यांदा गुलजारीलाल नंदा झाले, पुन्हा काय होते? प्रभारीच होते. हे एक वाक्य मात्र महत्वाचं. म्हणजेच गुलजारीलाल नंदा हा माणूस दोनदा पंतप्रधान झाला, पण दोन्हीदा कसा झाला? प्रभारीच झाला. ठीक आहे. मग आता असंही म्हणायला हरकत नाही का गुलजारीलाल नंदा हे कशासाठी ठेवल्यासारखे होते? तर कोणी मेलं का त्यांना आपलं प्रभारी बनवायचं. जसं पंडित नेहरू मेले, गुलजारीलाल नंदा बनवले प्रभारी. लाल बहादूर शास्त्री मेले, पुन्हा गुलजारीलाल नंदा. म्हणजे आपले पहिल्या वाक्यातून 4 पंतप्रधान सरे बाहेर पडतात. त्यानंतर पहा आता खाली आलो आपण इंदिरा मोठी चोर. मग आता पहा गुलजारीलाल नंदा प्रभारी होते. मग आता गुलजारीलाल नंदाला हटून इंदिरा, तर इंदिरा फॉर इंदिरा गांधी. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या. ठीक आहे. तर हे झालं पहा इंदिरा या शब्दातून. आता पुढला शब्द आहे पहा आपला मोठी. मग आता नंतरचे पंतप्रधान इंदिरा गांधी नंतर, तर मोठी फॉर मोरारजी देसाई. लक्षात असू द्या, मोठी फॉर मोरारजी देसाई. तर हे पुन्हा पंतप्रधान झाले. नंतर पहा यानंतरचे पंतप्रधान. आता इथं पहा चोर शब्द आहे, तर चोर फॉर चौधरी चरण सिंह. चौधरी चरण सिंह हे देशाचे पंतप्रधान झाले. म्हणजे पहा खालच्या वाक्यातून आपले 3 पंतप्रधान आले. इंदिरा मोठी चोर, इंदिरा फॉर इंदिरा गांधी, मोठी फॉर मोरारजी देसाई, चोर फॉर चौधरी चरण सिंग. ते यांचं नाव VIMP पाठ करायचं, हेच पोलीस भरतीत विचारलं होतं. मग हे याच्यासाठी का 2024चा भारतरत्न पुरस्कार प्राप्त कोणाला मिळाला? चौधरी चरण सिंग. 5 जणांना मिळाला, त्याच्यापैकी एक चौधरी चरण सिंग मरणानंतर ज्यांना भारतरत्न देण्यात आला असे ते चौधरी चरण सिंग. मग आपण पहा हे झालं आता. म्हणजे वरच्या वाक्यातून आपले 4 पंतप्रधान झाले, खालच्या वाक्यातून 3 झाले. आता खाली आलो आपण पहा. आता ट्रिक्स आहे आपली इंदिराचा जीव सिंहात चंद्रात सिंहात. मग आता परत इंदिरा शब्द आला, मग पुन्हा लिहायचं इंदिरा गांधी. म्हणजे पुन्हा डबल पुन्हा पंतप्रधान झाल्या. तर हे झालं पहा इंदिरा गांधी. मग आहे समोर इंदिराचा जीव. आता पुढे लक्षात द्या, इंदिरा गांधीची हत्या झाली. इंदिरा गांधीची 1984 ला हत्या झाल्यावर त्यांचाच मुलगा कोण? राजीव गांधी. मग आपण इथं जीव लिहिला पहा. म्हणजे जीव म्हणजे राजीव. मग आता मुलगा होता तर इंदिराचा जीवच होता, त्याच्यामुळे आपण ट्रिक्स लिहिली इंदिराचा जीव. मग आता लिहून टाकायचं राजीव गांधी. ठीक आहे, समजलं पहा का आपल्याला जीव या शब्दातून डायरेक्ट राजीव. जीव कोणाचा? तर इंदिराचा. त्याच्यानंतर पुढं मग राजीव गांधी झाले. त्यानंतर मग आता पहा 10वे पंतप्रधान. मग आता इंदिरा गांधीचं सुद्धा हत्या झाली. बाकी लक्षात घ्या पहा, इंदिरा गांधीची झाली, राजीव गांधीची हत्या झाली. मग आले पहा पहिला आता ट्रिक्स आहे सिंहात चंद्रात सिंहात. मग पहिले होते VP सिंह.
व्ही.पी. सिंह हे देशाचे पंतप्रधान झाले. पहा इथं सिंह लक्षात आलं, व्ही.पी. सिंह. त्यानंतरचे पंतप्रधान पहा इथं चंद्रात आहे, चंद्रशेखर राव, चंद्रशेखर हे झाले पुन्हा पंतप्रधान. त्याच्यानंतर पहा सिंहात चंद्रात सिंहात पुन्हा सिंह आहे. मग काय करायचं पहा, पहिला सिंह आपण काय घेतला होता, व्ही.पी. सिंह. आता घ्यायचा इथंही सिंह आहे तर हे उलट करून टाकायचं, पी.व्ही. नरसिंह राव. तर हे पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले. पण हे व्ही.पी. सिंह आहे, हे पी.व्ही. नरसिंह राव. त्यानंतर 12 म्हणजे पहा इथपर्यंत आपण आलो. आता 11 पंतप्रधान आपले झाले. मग आहे पहा इंग्लिश मध्ये आपण लिहिलं आय एम. मग एक लक्षात घ्यायचं पहा का या इंग्लिश शब्दामध्ये जिथं जिथं ए आहे तो म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. मग आता पहा पहिला ए आला तर डायरेक्ट अटल बिहारी वाजपेयी हे झाले नरसिंहराव नंतर पंतप्रधान. त्याच्यानंतर आहे पहा आहाच्या समोर यच तर 13वे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, एच.डी. देवेगौडा जे कर्नाटकचे होते. त्याच्यानंतर आहे पहा आय तर आय फॉर लिहायचं इंद्रकुमार गुजराल हे झाले पुन्हा पंतप्रधान. म्हणजे पहा लक्षात घ्या, ए फॉर अटल बिहारी वाजपेयी, एच फॉर एच.डी. देवेगौडा, आय फॉर इंद्रकुमार गुजराल. त्याच्यानंतर पहा आता 15वे पंतप्रधान. आता परत ए आला तर हे तुम्हाला सांगितलंच का डायरेक्ट अटल बिहारी वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी. ठीक आहे. त्याच्यानंतर परत ए आहे पुन्हा 16वे अटल बिहारी वाजपेयी हेच पंतप्रधान. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या का अटल बिहारी बद्दल नेहमी परीक्षेत प्रश्न येते की अटल बिहारी वाजपेयी देशाचे किती वेळा पंतप्रधान झाले. तर लक्षात घ्यायचं हाच प्रश्न जास्त येते अटल बिहारी वाजपेयी साठी. तर 3दा पंतप्रधान झाले. मग त्याचं कारण हे आहे, पहिल्या वेळेस पंतप्रधान झाले फक्त 15 दिवस राहिले, 16व्या दिवशी राजीनामा दिला. त्यांच्यामुळे त्यांची कारकीर्द विचारते किती वेळा झाले. तर अटल बिहारी पहा एकदा, दोनदा, 3दा. त्याच्यानंतर आता ट्रिक्स मध्ये आपलं आयाम. मग आता डबल यम आहे. मग आपण पहिल्या यमचा वर्ग केला, दुसऱ्या यमचा. आता वर्ग करण्यापेक्षा इथं घन करायला लागते. मग आता पहा पहिला यमचा वर्ग म्हणजेच मनमोहन सिंग हे देशाचे 2दा पंतप्रधान होते म्हणून आपण त्याचा वर्ग केला. पंतप्रधान मनमोहन सिंग 2दा पंतप्रधान होते, 2004 ते 2014. आणि 14 नंतर आलेले म्हणजेच आपण यमचा घन म्हणजे जे सगळ्याला परिचित असणारे व्यक्ती नरेंद्र मोदी. मग आता इथं आपण घन केला याचा अर्थ नरेंद्र मोदी किती वेळा, 3दा पंतप्रधान झाले. तर नरेंद्र मोदी, परत नरेंद्र मोदी आणि परत सुद्धा नरेंद्र मोदी. म्हणजे अटल बिहारी सारखेच मोदी सुद्धा भारताचे 3 वेळा पंतप्रधान झाले. पण अटल बिहारी वेगवेगळ्या काळात आहे, पण नरेंद्र मोदी मात्र सलग 3 वेळा. म्हणजे असं पकडू आपण 3 टर्म सलग 3 वेळा भूषवणारे एकमेव व्यक्ती पंडित जवाहरलाल नेहरू नंतर ते म्हणजे कोणते, नरेंद्र दामोदर दास मोदी. आणि मोदी बद्दल लक्षात ठेवा का जगात सर्वात जास्त सोशल मीडियावर फॉलोअर्स असणारा एकमेव जगातील सर्वात मोठा नेता जो म्हणजे नरेंद्र मोदी. तर अशा पद्धतीने पहा आपण एक साथ एवढेच्या एवढेही पंतप्रधान पाठ करू शकतो. ते एकदा परत सांगतो, लक्षात असू द्या. पहा तर हे आहे पंतप्रधान झालेल्याची ट्रिक्स. पंडित गुलाब करायचे, इंदिरा मोठी चोर, इंदिराचा जीव, सिंहात चंद्रात सिंहात, आयाम. मग आता पहा पहिला पंडित आहे तर प फॉर पंडित नेहरू. मग हे मरण पावले गु फॉर गुलजारीलाल नंदा प्रभारी, ला फॉर लाल बहादूर शास्त्री. परत गुलीला गुलजारीलाल नंदा, गुलजारीलाल नंदा 2दा झाले पण प्रभारी. त्यानंतर पहा खाली आलो इंदिरा मोठी चोर. मग इंदिरा फॉर इंदिरा गांधी, मोठी फॉर मोरारजी देसाई, चोर फॉर चौधरी चरण सिंह. परत खाली आलो इंदिराचा जीव, सिंहात चंद्रात सिंहात. मग इंदिरा फॉर इंदिरा गांधी, जीव फॉर राजीव गांधी, सिंह फॉर पी.व्ही. सिंह, चंद्रशेखर फॉर चंद्रशेखर, सिंहात फॉर पी.व्ही. नरसिंहराव. खाली आलो आपण आयाम. मग ए फॉर अटल बिहारी वाजपेयी, एच फॉर एच.डी. देवेगौडा, आय फॉर इंद्रकुमार गुजराल, ए फॉर अटल बिहारी वाजपेयी, परत ए फॉर अटल बिहारी वाजपेयी. यमचा वर्ग मनमोहन सिंग 2दा आणि यमचा घन नरेंद्र मोदी 3दा. तर अशा पद्धतीने आपण
एका मिनिटात एका एवढ्याशा ट्रिक्स मधून सगळे झालेले पंतप्रधान पाठ करू शकतो। तर लक्षात असू द्या, सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित पहा। याच्यावरही या पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारले तर अशा पद्धतीने आपण एका मिनिटात झालेले पंतप्रधान एका सेकंदात म्हणा किंवा एका मिनिटात लक्षात ठेवू शकतो। तर आपला व्हिडिओ आवडल्यास इतर मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि आपल्या युवा अकॅडमी यवतमाळ या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।